नमस्कार मित्रांनो. आता आपण पहिल्या पोर्शनमध्ये बघितलं, पहिल्या व्हिडिओमध्ये, हेल्थ व्हिडिओमध्ये पार्ट 1 मध्ये की फ्रुट्स, व्हेजिटेबल्स, ओके, ह्याच्याबद्दल आपण आकलन केलं. आता आपण जातो पुढच्या ह्याच्याकडे. ओके, तर काय काय बाबा? कार्बोहायड्रेट्स. ओके, तर कार्बोहायड्रेट्समध्ये काय काय आहे? ओके, फुल ऑफ कार्ब्स, 70% पिष्टमय पदार्थ असतात. तर मग कार्बोहायड्रेट जर तुम्ही जास्त खाल्ले तर ऑब्व्हियसली तुमचं वजन वाढेल. आणि जे मजूर असतात किंवा ज्यांना फिजिकल लेबर खूप करायचं असतं, खूप फिरायचं असतं, ओके, त्यांच्यासाठी कार्बोहायड्रेट्स आर मस्ट, बट रेस्ट ऑफ द पीपल दे आर नॉट मस्ट. ओके, तर पिष्टमय पदार्थ, व्हिटॅमिन बी असतं, कॅल्शियम असतं, आयर्न असतं. मका हॅज लॉट्स ऑफ कॅरोटीन. ओके, दॅट इज फॉर बेसिकली आईज. ओके, अर्लियर वी यूज टू यूज जातं, राईट, स्लो स्पीड ग्राइंडिंग मशीन. नाव इलेक्ट्रिक चक्की, हाय स्पीड ग्राइंड. ओके, आणि चाळणी आणि नो कोअर स्पीड, त्यामुळे लॉंग स्टोरेज विल किल न्यूट्रिय. आपण पिठं बनवतो आणि एक महिना 2 महिने वापरतो, त्यामुळे लॉंग स्टोरेजमुळे न्यूट्रियन्स त्याच्यातले किल होतात, असं पुस्तकात सांगितलेलं आहे, हेल्थ बुक्समध्ये. ओके, आता आपल्याला रोजच्या रोज तर पीठ दळून घेता येणार नाही, पण दॅट इज व्हॉट इज आयडियल. ओके, व्हॉट दे से. म्हणून तर होम चक्कीज वगैरे मध्ये आल्या होत्या एक 10 वर्षापूर्वी, आता परत त्या मागे पडलेल्या दिसतात. ओके, तर आता ओट्स, व्हीट्स, जव, बार्ली, राईस, ओके, तर हे सगळे गोष्टी आहेत त्या कार्बोहायड्रेट्स आहेत. ओके, त्याच्यामध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, आयर्न अशा प्रकारामध्ये आहे, प्रमाणामध्ये. नाचणीमध्ये सगळ्यात जास्त कॅल्शियम आहे आणि फॉस्फरस आहे, पण आपण नाचणी सगळ्यात कमी खातो, राईट. ज्वारीमध्ये फॉस्फरस चांगलं आहे, त्यामुळे भाकरी उत्तम आहे. ओके, आणि बेसली व्हीटमध्ये नॉट मच काइंड ऑफ थिंग, त्यामुळे ते काही लिहिलेलंच नाही आहे. आणि पूर्वीच्या काळी व्हीट नव्हताच. ओके, इट यूज टू बी ऑलवेज ओट्स. ओके, नंतर जव किंवा बार्ली, राईस, ज्वारी, नाचणी आणि मका. तर बघा, हे सगळं असं असं आहे. ओके, आणि तृणधान्यांच्या कॅलरी सगळ्यात जास्त आहेत. ओके, पर 100 ग्रॅम मॅक्सिमम कॅलरीज आर इन तृणधान्य. त्याच्यामुळे एनर्जी तुम्हाला मिळते. ओके, म्हणजे पण तुम्हाला एवढी एनर्जी लागते का? तर नाही लागत. बसक्या लोकांना काय एनर्जी लागणार आहे, राईट. पोट मात्र तुमचं वाढतं आणि वेट मात्र तुमचं वाढतं. प्रोटीन्स स्वस्त असतात. ओके, फॅट आणि ऑब्व्हियसली मेद या प्रकारे असतं. पिष्टमय असल्यामुळे पिष्टमय पर्सेंटेज हे पर्सेंटेज आहे त्याचं. ओके, त्याच्यानंतर जव, बार्ली, ओके, इट ब्राऊन राईस खा, इझी टू डायजेस्ट अँड मोस्ट तृणधान्य. मिल्क राईस इज द बेस्ट कॉम्बिनेशन. या ब्राऊन राईस इज द बेस्ट टू डायजेस्ट इन मोस्ट तृणधान्य. ओके, eat brown rice has less fiber, so easy to digest. Sarak, ज्वारी, has B complex. Okay, नाचणी, highest calcium, easy to digest, slow to digest. ते भूक लागत नाही, त्याचा अर्थ की हळूहळू ते डायजेस्ट होत असल्यामुळे भूक तुम्हाला पटकन लागत नाही. दॅट इज व्हॉट इज नाचणी. सो यू डू नॉट फील इमिजिएट हंगर आणि वेट रिडक्शन होतं पण ह्याच्यामध्ये. ओके, कडधान्य मोस्ट इम्पॉर्टंट. त्याच्यामध्ये प्रोटीन्स, फुल ऑफ प्रोटीन्स, कडधान्य म्हणजे डाळी आणि उसळी. ओके, आणि डाळी आणि कडधान्य कम्पीट्स विथ नॉन-व्हेज व्हेरी वेल. तुम्ही जर नॉन-व्हेज खात नसाल तर ऑब्व्हियसली तुम्हाला खायलाच पाहिजे. नॉन-व्हेज खात असाल तर डाळी आणि कडधान्य कमी खाल्ले तरी चालतील. डाळ हॅज 28% प्रोटीन. ओके, पिष्टमय पदार्थ 60%, नायसिन असतं, थायमिन असतं. ओके, आणि ऑब्व्हियसली कॅल्शियम 140, फॉस्फरस 300 आणि आयर्न 8 MG. त्या सगळ्या डाळी लिहिलेल्या आहेत त्याच्यामध्ये. कॅल्शियम, फॉस्फरस, आयर्न पर 100 ग्रॅम्स. प्रोटीन्स, भरपूर प्रोटीन्स असतात, पर्सेंटेज पर 100 ग्रॅम्स. फॅट पर 100 ग्रॅम्स कमी असतं, जे तुमच्या पिष्टमय पदार्थामध्ये जास्त असतं. ओके, आणि पर 100 ग्रॅम पिष्टमय पदार्थ, पिष्टमय पर्सेंटेज किती असतं तर एवढं असतं. ओके, आणि तृणधान्यांमध्ये सगळ्यात जास्त असतं, म्हणजे तांदूळ, गहू आणि तत्सम. ओके, किंवा ब्रेड. आणि पर 100 कॅलरीज ह्याच्यामध्ये किती असतात बघा? चांगले असतात कॅलरीज. याच्यामुळे पण तुम्हाला कॅलरीज चांगल्या मिळतात. ओके, कम्पेअर्ड टू गहू आणि तांदूळ वगैरे वगैरे. ऑलमोस्ट सेम. तुम्हाला कॅलरीज भाज्यांमधनं कमी मिळतात. ओके, कारण भाजी म्हणजे 95% पाणीच असतं. फ्रुट्समध्ये सुद्धा 95% पाणीच असतं, पण त्याच्यामध्ये प्रोटीन्स आणि मिनरल्स भरपूर असतात. त्यामुळे दोज आर बॉडी इंजिनियर्स ऑफ द बॉडी. ओके, अँड दीज पीपल आर द इंजिन्स ऑफ द बॉडी. तुम्हाला एनर्जी जास्त लागत असेल तर ऑब्व्हियसली तुम्ही कार्बोहायड्रेट्स खा. ओके, पण जर तुम्हाला ऑब्व्हियसली प्रोटीन जास्त पाहिजे असेल तर यू शुड ईट
दिस डाळ आणि काय म्हणायचं कडधान्य. ओके. सोयाबीन सगळ्यात जास्त कॅल्शियम 240. हरभऱ्यामध्ये पण 202. ओके. फॉस्फरस सगळीकडेच उत्तम आहे इथे. म्हणून फॉस्फरसमुळे तुम्ही डाळी खाल्ल्या तर तुम्हाला उत्साह जास्त टिकतो. ओके. म्हणजे नायसिन, थायमिन पण आहे याच्यामध्ये. उडीद डाळ वातूळ असते, तर ज्यांना वाताचा त्रास आहे त्यांनी उडीद डाळ कमी खावी किंवा खाऊ नये. तीळ, व्हाईट तीळ हाय कॅल्शियम आणि रेड तीळमध्ये हाय आयर्न असतं. ओके. दीज आर द 2 डिफरन्शिएटर्स. पांढरे तीळ आणि लाल तीळ. पीनट म्हणजे शेंगा, व्हिटॅमिन ई असतं याच्यामध्ये. ओके. इझी टू डायजेस्ट आणि जॅगरी इज द बेस्ट टॉनिक. ओके. लहानपणी आपल्याला द्यायचं शेंगदाणे आणि गूळ, दॅट इज बेस्ट टॉनिक. या आणि शेंगामध्ये काय असतं, ईट एक मूठ तुम्ही रोज बिफोर जर लंच खाल्लं तर ऑब्व्हियसली यू विल ईट लेस जेवण. शेंगदाणा तेल, ऑइल, ज्यूस ऑन द फेस. ओके. हे उत्तम असतं या फॉर द हेल्थ. मसूर पौष्टिक चारक. मसूर टोमॅटो आमटी इज द बेस्ट. इट्स नॉट वातुळ. ओके. मुगाची खिचडी पौष्टिक, सिम्पल टू मेक. मूग इझी टू डायजेस्ट. मुगाचा सगळ्यात प्रायोरिटी दिलेली आहे त्यांनी डाळींमध्ये. मोहरी, सिक पर्सन, जॉइंट पेन्स, न्यूरो पेन्स. ओके. अप्लाय पेस्ट एक्सटर्नली. मोहरी युजफुल. याचा खूप 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 उपयोग आहेत. आपली जी फोडणी असते ना, त्याला सायंटिफिक सपोर्ट भरपूर आहे. तर प्रत्येक फोडणीमध्ये मोहरी, ओके, किंवा जिरं, नंतर तेल, त्यानंतर हळद, कर्क्युमिन, अँटी कॅन्सर, ओके, आणि कढीपत्ता आणि काय काय घालतात, त्या सगळ्या गोष्टी प्रचंड उपयोगी असतात. म्हणून मोहरी इज द काय म्हणायचं एनर्जी गिव्हिंग किंवा हेल्थ गिव्हिंग कॉम्बिनेशन. सूर्यफूल सीड्स त्याच्यामध्ये काय विशेष सांगितलेलं नाही त्यांनी. सोयाबीन, इट हॅज लिस्टिन लेअर ऑन इंटेस्टाईन, इन्श्युअर्स नो अल्सर. सोयाबीनमुळे अल्सर होत नाही. सोयाबीन नो स्टार्च, नो पिष्टमय. दिस इज इम्पॉर्टंट. स्टार्च नसतो पिष्टमय असलं तरी. गुड फॉर ब्लड काय म्हणायचं ब्लड डेफिशियन्सी, गुड फॉर मधुमेह. हरभरा, ओके, वॉटर ऑफ हरभरा ओव्हरनाईट इज गुड फॉर शुगर कंट्रोल. म्हणजे हरभरा भिजत टाका आणि ते पाणी प्या. शुगर कंट्रोलसाठी उत्तम. ओके. नंतर ड्रायफ्रुट्स हे आपण आधी बघितलं, पण आता अजून डिटेलिंग करतो. दे हॅव पॅसिफिरिन इन विच इज अँटीबायोटिक. ओके. ड्रायफ्रुट्स आर अँटीबायोटिक विच इज इम्पॉर्टंट. ऑल्सो ऑक्झोन्स विच जनरेट सेल्स इन बॉडी. ड्रायफ्रूटमुळे तुमची बॉडी रिजनरेट होते. दॅट्स वाय यू स्टे यंगर. सो यू कीप यंगर लॉंगर. ओके. 100 ग्रॅम इज इक्वल टू 600 कॅलरीज. त्यामुळे जपून खा. ओके. शक्ती भरपूर आहे याच्यामध्ये आणि ह्याच्यामुळे वेट वाढत नसावं. अक्रोड, काजू, बदाम, ओके. नंतर केन ज्यूस, दही, मिल्क, नारळ, हनी, ओके. ह्या सगळ्यांचे पर 100 ग्रॅम्स काय काय त्याच्यामध्ये व्हॅल्यूज आहेत ते लिहिलेले आहेत. प्रोटीन्स आहेत त्याच्यामध्ये भरपूर. ओके. कॅलरीज भरपूर आहेत आणि ऑब्व्हियसली मेद आणि फॅट पण आहे. फॅट पर्सेंटेज अक्रोडमध्ये जास्त आहे. ओके. तुम्ही जर खूप बारीक असाल तर अक्रोड खा, बदाम खा, भिजवलेले खा बदाम, तर त्याच्यामध्ये जास्त व्हॅल्यू असते. ओके. आणि फॉस्फरस सगळ्यामध्ये फासून भरलेलं आहे. या पर 100 ग्रॅममध्ये काय काय ते लिहिलेलं आहे. ओके. आणि ड्रायफ्रूट 100 ग्रॅम इज इक्वल टू 600 कॅलरीज. सगळेच हे उत्तम आहेत पदार्थ. आपण हनी वगैरे काही खातच नाही. नारळसुद्धा आपल्याकडे खूप कमी खातात. कोकणात नारळ चांगला खातात. ओके. केन ज्यूस तर जेव्हा येतो तेव्हा तुम्ही प्यायलाच पाहिजे. ओके. ऑब्व्हियसली अक्रोड पण आपण आणायलाच पाहिजे. अंजीर अक्रोड वगैरे. ओके. आता त्याचे फायदे काय काय बघूया. वर्क्स ऑन द ब्रेन अक्रोड, जॉइंट पेन्स. ओके. अक्रोड तेल गुड फॉर फेस. वांग म्हणतो ना चेहऱ्यावरचं, अक्रोड तेल चांगलं आहे. ओके. काजू पिस्ता, ओके. फुल अक्रोड गुड फॉर कोठा, जॉइंट पेन, फॅटी बट ईट स्मॉल. बदाम, लिनोलेनिक ॲसिड असतं त्याच्यामध्ये, रिड्युसेस कोलेस्ट्रॉल विच इज इम्पॉर्टंट. लिनोलेनिक ॲसिड रिड्युसेस कोलेस्ट्रॉल. ईट ऑलवेज आफ्टर दे आर इन वॉटर. भिजवलेले खा, जास्त फायदा तुम्हाला. नुसते बदाम खाऊन त्याच्यापासून तोटा आहे असं म्हणतात. ओके. 4 ते 6 तास भिजवून ठेवा, सोलून काढा, त्याची सालं फेकून द्या. ओके. बदाम ऑइल इज गुड फॉर डॅन्ड्रफ.
ओके, बदाम एन्थुसियास्टिक, गुड फॉर नर्व्स, बोन्स, हार्ट, लिव्हर, मेक्स हिमोग्लोबिन. युनानीमध्ये औषध आहे, बदामाचं औषध दिलेलं असतं. पुढचं येतो केन ज्यूस. आयुर्वेद यूज केन ज्यूस, गुड फॉर स्टमक. आयुर्वेदने उपयोग केलेला आहे. किडनी, हार्ट, आईज, ओके, कावीळ आणि इन्क्रीज इन वेट. केन ज्यूस. उसाचा रस. जेव्हा जेव्हा उसाचा रसाचे गुऱ्हाळ लागतात तेव्हा तुम्ही अल्टरनेट डे अर्धा किंवा एक ग्लास ज्यूस प्यायलाच पाहिजे, केन ज्यूस. मेडिसिनल व्हॅल्यू आहे हो. ओके, ज्यांना खूप प्रचंड डायबिटीस आहे त्यांनी डॉक्टरला विचारून घ्या किंवा घेऊ नका, पण रेस्ट ऑफ पीपल यू मस्ट. ओके, नॅचरल आहे ते. एनिथिंग विच इज नॅचरल, विच इज गुड, विच इज ऑलवेज गुड फॉर द हेल्थ. ओके, दह्यामध्ये व्हिटॅमिन ए असतं. 103 IU हे युनिट आहे व्हिटॅमिनचं. ओके, इन 1 hour ऑल इज डायजेस्टेड. आणि ब्युटीसाठी सिक्रेट आहे दही. ओके, सिक्रेट्स डायजेस्टिव्ह ज्युसेस. ओके, दही. मिल्क विथ फ्रेश बटर मिल्क. 1 liter मिल्क गिव्स अडेक्वेट कॅलरी फॉर 1 day. 1 liter मिल्क कोण पिते? पण तुम्ही नुसत्या मिल्कवर राहिला तर 1 liter मिल्क विच इज 74 rupees इज सफिशियंट फॉर द 1 day. ओके, इझी टू डायजेस्ट. डायजेस्ट विदिन 2 hours. नारळ, पौष्टिक, छोट्या प्रमाणात घ्या. हनी, गुड फॉर हार्ट. हॉट वॉटर, हनी आणि लेमन इज द बेस्ट ड्रिंक ॲट नाईट. ओके, मेक्स यू हॅपी, मेक्स हिमोग्लोबिन. दिस इज अनबिलिव्हेबल. या गुड फॉर हार्ट, हॉट वॉटर, हनी, लेमन इज बेस्ट ड्रिंक इन नाईट. इट मेक्स हिमोग्लोबिन. पुट इन आईज, साईट इम्प्रूव्ज. असं म्हणतात बाबा. हनी डोळ्यामध्ये घाला. आधीचे आपण जे अंजन यायचं ना, नेत्रांजन वगैरे, 30 years बॅक मी यूज केलेलं आहे. नेत्रांजन डोळ्यामध्ये घातलं की डोळे शांत व्हायचे. त्याच्यामध्ये मध असायचा. हनी रिप्रेझेंट्स युथफुलनेस. वाव. त्याच्यानंतर काय बघा. ओके, तुम्ही आहार कसा घ्याल टिपिकली? ओके, म्हणजे मॉर्निंग लंचला काय घ्याल, डिनरला काय घ्याल. ओके, आणि ऑब्वियसली मॉर्निंग एक फ्रूट खा. त्यानंतर लंचमध्ये हे घ्या, 50 ग्रॅम राईस, नंतर नाचणी किंवा व्हीट 100 ग्रॅम, दाल मस्त आहे याच्यामध्ये, किंवा कडधान्य, पालेभाजी मस्त आहे. फळभाजी असली तरी चालते, नसली तरी चालते, पण पालेभाजी इम्पॉर्टंट आहे. दही, दूध. आय डोंट नो व्हाय दूध इन द मिल्क इज. रवा, ब्रेकफास्टमध्ये रवा घ्या. मिल्क मे बी इन ब्रेकफास्ट. ओके, आणि तूप लोणी पाहिजेच पाहिजे. तूप लोणी वर्ज्य करा हे सांगणारे मूर्ख आहेत. ओके, टोटल ग्रॅम्स 610 आणि डिनरसाठी 610 ग्रॅम मोर दॅन सफिशियंट. म्हणजे त्यातनं टोटल कॅलरी तुम्हाला 900 कॅलरीज मिळतात. ओके, म्हणजे सकाळी 610, नंतर डिनरसाठी 300 कमी घ्या डिनरसाठी, आणि ओव्हरऑल 1 किलो म्हणजे 100,000 grams intake is more than sufficient for, but in right proportion and right items. Okay, it is more than sufficient for you to be youthful, enthusiastic and full of energy. ओके, आणि कॅलरीज दिलेल्या आहेत काय काय ते, 1 वाटीमध्ये किती मिळतं वगैरे वगैरे. ओके, 2 पोळी किंवा 1 भाकरीमध्ये 330 कॅलरीज आहे. दिस इज मॅक्सिमम. हे तुम्ही श्रम करत असाल तर खा, नाही तर हे अर्धच खा. बाकी पालेभाजी आणि फळभाजी आणि कडधान्य वाढवा. ओके, तूप लोणी निश्चित घ्या. ओके, यू मस्ट लर्न फ्रॉम द एक्सपिरियन्स पीपल अँड दे विल टेल द मिस्टेक्स दे मेड. ओके, ऑब्वियसली म्हणून तुम्ही हे व्हिडिओ नक्कीच बघा आणि ह्याच्यापासून तुम्ही नक्कीच समृद्ध व्हाल. आणि हा तुम्ही व्हिडिओ बघितलास त्याच्याबद्दल धन्यवाद. आता पार्ट 2 झाला. अजून 3 ते 4 पार्ट होतील याच्यामध्ये, कारण मोठा आहे. पण ऑब्वियसली इट विल टेल यू ऑल द थिंग्स about health, how to develop habits, what to eat, what not to eat, how to ensure that your health is kept in good condition till 80-85. And obviously food is to be your medicine and not the tablets and doctor's औषध. Okay, thank you so much and bye bye.